वदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार। मोहितेंचं घर हेच का? हो। आसावरी आहेत का? सावरीताई तुला भेटायला शारदाराजे आल्यात की मी पण तुमच्याप्रमाणे माझ्या संसाराचा त्याग करणार। मी पण वरुणशी लग्न न करता अशीच आयुष्यभर एकटी राहणार। बोल देणार की नाही पैसे? देतो। ॲफिडेविटचे पेपर्स सह्या कर ह्याच्यावरती। वाचायची गरज नाहीये, मी सांगतोय त्याच्यावरती फक्त सह्या कर, समजलं? हो निदान वाचू तर द्या। तेवढा वेळ नाही माझ्याकडे, जस्ट साइन इट। ॲफिडेविटचे पेपर्स नाही, मी देणार नाही। तुम्ही जर हे पेपर्स माझ्याकडून घेतलेत आणि नंतर मला सोडवलंच नाही तर? बरोबर आहे। नाही, तू हा असा विचार करणं साहजिकच आहे। काय आहे, माणूस स्वतःच्या स्वभावावरनं इतरांची परीक्षा करतो, त्यामुळे तुला असंच वाटणार। पण लक्षात ठेव, मी तुला सोडवेन, पण तुला दिलेल्या शब्दाकरता नाही, तर शार्दूलला दिलेल्या शब्दासाठी। हा, पण त्याच्या आधी तू गायब केलेले सगळे पैसे मला परत मिळायला पाहिजेत, त्याच्यानंतर मी तुला इकडनं सोडवेन, समजलं? दिले, पण जर मी सगळे पैसे तुम्हाला दिले तर माझं काय? ठीक आहे, 5 लाख रुपये ठेवलेत तुझ्यासाठी। बस? फक्त 5 लाख? मग काय, तुला 5 करोड पाहिजे? 10 लाख हवेत मला। ठीक आहे, घे 10 लाख रुपये, पण एक अट आहे, त्याच्या पुढे तू चंद्रपूरमध्ये दिसता कामा नाहीस। इकडनं कुठेही काळं करतो तुझं, मुंबई पुणा कुठेतरी जाऊन सेटल व्हायचं, इकडे पुन्हा दिसायचं सुद्धा नाही, समजलं? पण काका? हे मला काका म्हणायचं नाही, लक्षात ठेव, तेवढी लायकी नाही आहे तुझी। सांगितलं तेवढं करायचं, समजलं? नाही, मी चंद्रपूर सोडून जाणार नाही। काय? हो, मी हे शहर सोडून जाण्याआधी मला शार्दूलला एकदा भेटायचं, त्यानंतरच मी जाईन। ते काहीही झालं तरी शक्य नाही। प्लीज प्लीज मला एकदा भेटू द्या त्याला, नाहीतर मी जाणार नाही। तुला काय वाटलं, तुझं म्हणणं मी ऐकेन? हकलून देईन तुला ह्या शहरात, लक्षात ठेव। मला एकदा शार्दूलला भेटायला द्या, प्लीज प्लीज। राजाराम पांढरे, मला तुरुंगातून सोडून तू तुझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक करणार आहेस।
तुम्ही तुम्हारा पति घर में है? ते तुम्हारा पति आदित्य भोसले घर में है? आहेत ना. अगं 4-5 दिवस झाले त्याचा काहीच पत्ता नाही आहे. त्याचा फोनही लागत नाही. तो कुठे आहे, कसा आहे, काहीच कळत नाही. ते सुखरूप आहे. संयोगिता, मी तुला नंतर फोन करतो. तुम्ही? हो, हर्षवर्धन भोसलेंनी पाठवलंय आपलं. दादानी? हो, घाबरू नका. एक मिनिट. या, बोला. रे कोण आहे तुझ्या भावाचा? पण सांगितलंय तेवढंच बोलायचं. तुमचे दादा. दादा? हॅलो आदित्य. हॅलो दादा. अरे तू कुठे आहेस? कसा आहेस तू? हे बघ, जास्त प्रश्न विचारू नको. माझ्या बेडरूममध्ये निळ्या रंगाची एक बॅग आहे. त्यात ते पैसे त्या माणसांना दे. त्यांना मी सांगितलंय तिथे जायला. हो पण दादा तू. माझी काळजी करू नको. मी लवकर घरी परत येईन. पैसे त्या माणसांना लगेच देऊन टाक. हॅलो दादा. हॅलो. मी ती बॅग काढून देतो तुम्हाला. बॅग. दादा कुठे? कसा आहे तो? हे सुखरूप आहे. आम्ही व्यवस्थित खातिरदारी करतोय त्यांची. लवकरच परत येतो आम्ही. चलो. काय होतं त्या बॅगेत? पैसे. पैसे? आणि तुम्ही त्यांना ते असेच देऊन टाकले? अहो, तुम्ही ज्यांच्याशी फोनवर बोललात ते दादा होते कशावरून? अगं मी दादाचा आवाज ओळखू शकत नाही का? दादाच होता तो. आणि दादाच्या बेडरूम मधली बॅग तोच सांगू शकतो ना. अहो पण पैसे घेतल्यावरही त्याने दादांना सोडलं नाही तर? तेव्हा तुमच्या दोघांच्या डोक्यावरचं मोठं ओझं दूर झालेलं आहे. त्या प्रियंकाच्या लग्नातून तू मुक्त झालायस आणि तुझं आणि नेहाचं लग्न हे कायदेशीर दृष्ट्या व्हॅलिड आहे. तेव्हा तिच्या जाळ्यातनं कायमचं सुटलायस तू. समजलं? पण काका, प्रियंकाने शार्दूला फसवून जे पैसे लंपास केले होते त्याचं काय? मिळतील. काय आहे, तिने ज्या ठिकाणून पैसे ठेवलेत सांगितलेत त्या ठिकाणून 1-2 दिवसात ते हातात आले की लगेच शार्दूलला मिळतील. काका, प्रियंकाची जेलमधनं सुटका कधी होणार? होईल. उद्याच सुटका होईल. काय आहे, मी सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करतो. त्या झाल्या की उद्या सुटका होईल तिची. वरती 10 लाख रुपये तिला देतोय. तिने ते घ्यायचे, हे शहर सोडून जायचं. तुम्हाला दोघांना परत तोंड सुद्धा दाखवायचं नाही. ह्या एकाच अटीवरती मी तिची सोडवणूक करतोय. ती कबूल झाली? जाऊन सांगते कोणाला? अगं जेलमधनं सुट्टी आहे, वरती एवढे पैसे मिळत आहेत, त्याच्याकरता वाटेल ते करेल ती. काका, तिच्या प्रेग्नन्सीचं काय? म्हणजे मला तिची म्हणजे त्या बाळाची काळजी वाटते म्हणून विचारतो. अरे धन्य आहेस तू. तुला खरंच वाटते ती प्रेग्नंट आहे म्हणून? अरे तुला इमोशनली अडकवण्याकरता सगळं करते, बाकी काही नाही. काही प्रेग्नंट वगैरे नाही ती. डोंट वरी.
पण काका ती इथून गेल्याशिवाय काही खरं नाही. जाईल जाईल, तू काय काळजी करू नकोस. पण जाण्यापूर्वी तिला एकदा शार्दूलला भेटायचं होतं. मला का म्हणजे आता काय बोलायचं आहे तिला? काही कल्पना नाही मला, पण तू तिला भेटण्याची काहीही गरज नाही, लक्षात ठेव. कारण परत तिच्या इमोशनल बोलण्याच्या जाळ्यात तू अडकलास ना तर देव सुद्धा तुला आता वाचवू शकणार नाही, समजलं? तेव्हा तिला भेटायचं नाही. चला येतो. नेहा, आता खुश आहेस ना तू? सगळी प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत. हो खुश तर आहे, पण तुला तिनं भेटायला बोलवलंय म्हटल्यानंतर थोडी काळजी वाटते मला. पुन्हा तिनं तसंच काही. नेहा, वेडी आहेस का तू? आता माझा तिच्या कुठल्याही बोलण्यावर विश्वास बसणार नाही. आणि जर तू म्हणत असशील तर मी तिला भेटायलाही जाणार नाही. नाही नाही, तसं माझं म्हणणं नाही आहे. भेट तिला तू, पण शेवटचं. आणि तिला भेटायला जाताना जरा सावध राहा प्लीज. नेहा, डोंट वरी. आता तिची आपल्या संसारावर काही कधीही सावली पडणार नाही. चला अंतरा, आवर पटकन. अगं हे काय? तू तयार नाही झाली असं? तयार? असं काय करते? मी सकाळी सांगितलं होतं ना तुला आपल्याला आज अंतराच्या लग्नाच्या खरेदीला जायचंय म्हणून. अगो बाई, विसरले बघ मी. विसरणार नाही तर काय, सारखा विचार करत बसतेस ना म्हणून होतं असं. बरं जा, तयार हो लवकर जा. चला मी रेडी आहे, निघा. कसं निघूयात? ताई कुठे तयार आहे अजून? जा ना सावरे, पटकन तयार हो. मी काय म्हणते, तुम्ही जा ना खरेदीला, मी घरीच थांबते. हे यार हे काय ग ताई? अगं नाही म्हणजे आता बघ ना काकू, माझीही अशी अवस्था आहे, त्यात देवयानीला कोण सांभाळणार ना. अगं तिला बरोबर घेऊन जायचंय आपण, तिलाही कपडे घ्यायचेच आहेत ना. ती बरोबर असेल तर तिच्या मापाचे कपडे मिळतील. नाही हो, पण तिला नको घेऊन जायला, कारण मग तिला आवडत नाही शॉपिंग वगैरे करायला, मग ती किरकिर करते. त्यापेक्षा मी काय म्हणते, मी तिला घरी सांभाळते, तुम्ही आरामात खरेदी करून या ना. हां सावरे असं काय, चल की आमच्या बरोबर. काय नाही म्हटलं असतं का? समजून घे काकू. बरं ठीक आहे, तुझ्यासाठी साडी मी आणलेली चालणार आहे का? हो हो चल निघूया. काकू, सावरी अंतरा. ताई. चल चल. बरं भाऊजी आली की सांग. हो कार्तिक, या यू आर राईट. हो त्यांच्याशी बोलणं करा आणि मला कळव. या 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 आय लेट यू नो. ओके कार्तिक, बाय. वरुण, खूप सुंदर दिसतेस तू आज. काही खास कारण? कारण हेच आहे की आज मी खूप आनंदात, खूप प्रसन्न. आणि माणूस जेव्हा आनंदात असतो ना तेव्हा तो आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकतो. अच्छा, पण मग या आनंदाचं नेमकं कारण काय? वरुण, मी आसावरी भोसलेला भेटायला गेले होते. तिच्याशी अगदी मनमोकळेपणाने बोल, माझ्या मनातलं सगळं सांगून टाकलं तिला. खूप हलकं वाटतंय आता. शारदा, पण यापूर्वी तू तिला एकदा भेटून आली होतीस ना, मग आता पुन्हा? आधी मी तिला स्वतःविषयी सांगायला गेले, पण यावेळी मी तिचं मन जाणून घ्यायचा प्रयत्न केला. तेच राहून गेलं होतं. वरून मला सारखं वाटत होतं की माझ्यामुळे तिला ज्या दुःखाला सामोरं जावं लागतं त्याचा राग तर तिच्या मनात नाही, पण तसं काहीही नाही. मुळात तिचं म्हणणं हे आहे की जे काही झालं त्यात माझा दोष नव्हताच. खरंच खूप मोठ्या मनाची आहे ती, आणि फार सरळ आणि साध्या स्वभावाची. माझंही तिच्याबद्दल हेच मत आहे शारदा.
तशी फार थोडा काळ ती माझ्याकडे ऑफिसमध्ये कामाला होती, पण त्यातही मला तिच्या इमानदारीचा आणि बाणेदारपणाचा प्रत्यय आला. पण मला अजूनही कळत नाही शारदा की ती इतकी वर्ष त्या हर्षवर्धनचा जाच का सहन करत आली. कारण तिच्यावर तसे संस्कार झाले. खर तर आपल्या इथल्या सगळ्या मुलींवर तसेच संस्कार होतात. त्याच्या नात्याची सुरुवात विश्वासापासून होते. अहो, एका अनोळखी माणसावर विश्वास ठेवून जन्मदात्याचं घर सोडून त्या सासरी जातात. सुखाचा संसार करण्यासाठी खूप प्रयत्न करतात. त्या माणसाला आपलं सर्वस्व देतात, समर्पण करतात. हीच त्यांना शिकवण दिलेली असते, म्हणून त्या तसं वागतात. आसावरी पण असंच वागली. तिने त्याच्यावर विश्वास ठेवला, पण हर्षने तिचा विश्वासघात केला. आणि तिला हे सगळं कळेपर्यंत खूप उशीर झाला होता. हो, पण जर हे तिच्या स्वभावातच आहे तर नेहमीप्रमाणे ती यावेळी त्याला माफ करेल. तो काय तिच्या हातापाय पडेल, प्रेमाची 4 गोष्टी सांगेल आणि इमिजिएट ती. नाही, यावेळी ती असं करणार नाही. कारण स्त्री जोवर सहन करू शकते तोवर करते, पण ज्यावेळी तिच्या सहनशक्तीची मर्यादा संपते तेव्हा ती पाषाणासारखी कठोर होते आणि मग ती मागे वळून बघत नाही. आसावरीचंही तसंच झालं. तीच काय, मी पण तसंच वागले. माझा गैरफायदा घेणाऱ्या हर्षवर्धनचा अन्याय मी सहन केला, पण जेव्हा माझ्या सहनशक्तीची मर्यादा संपली तेव्हा मी पण त्याला जुमानलं नाही. मला वाटतं आसावरी पण त्याला कधीच माफ करणार, कधीच नाही. आसावरी, या जगात काही माणसं अशी असतात ज्यांच्या सगळ्या इच्छा देव अगदी लगेच पूर्ण करतो. त्या माणसांपैकीच एक तू आहेस. मी तुला जाणीव नसेल त्याची कदाचित, पण मला आहे. आजपर्यंत तुझ्या सगळ्या इच्छा देवाने पूर्ण केल्यात. तुझ्यावर नेहमीच वरद हस्त असतो त्याचा, कारण तू कधीच कोणाशी वाईट वागत नाहीस. तुम्ही बसा ना. माझ्या नवऱ्याशी लग्न करणार आहात तुम्ही? हो. बोल बोल, काय झालं शारदा? बोल बोल बोल. मारला. देवयानी, मी तुझ्यावर यानंतर कधीच कुठलंच संकट येऊ देणार नाही. मी तुला अगदी फुलाप्रमाणे जपेन. देवा, मला शक्ती दे. माझं आणि माझ्या मुलांचं रक्षण कर. रक्षण कर. हॅलो. वहिनी, इकडे भाईजानची माणसं आली होती. घरी? हो वहिनी, ते पैसे मागायला आले होते. दादाला त्यांनीच किडनॅप केलं. त्यांना ती पैशाची बॅग हवी होती आणि त्यांनी दादाला फोनही लावून दिला. तर दादाने मला सांगितलं की त्यांना त्यांचे पैसे दे म्हणून. मग
मग काय, मी पैसे दिले तर ते म्हणाले आम्ही दादाला सोडू म्हणून. पण वहिनी त्यांच्यावरती कितपत विश्वास ठेवायचा मला काही कळत नाही का. तू स्वतः यांच्याशी बोललास फोनवर? हो अगं, त्यानेच तर मला सांगितलं की बॅग कुठे ठेवली आहे ती. वहिनी मला दादाची खूप काळजी वाटते ग. हो पण त्याला काही होणार तर नाही. तू पैसे दिलेस का त्यांना? हो दिले. मग काळजी करू नकोस, ते लोक सोडतील तुझ्या दादांना. कारण त्या लोकांना फक्त पैशाशी देणं घेणं आहे, इतर कशाशी नाही. आणि हो, तुझे दादा घरी पोचल्यावर मला SMS करून कळव. कारण हो हो वहिनी, कळवतो. चल ठेवते फोन. बरं ठीक आहे.